The Maharashtra political crisis is far from over. Amidst massive political showdown over Sena symbol, the Uddhav faction was counting on some relief from the Supreme Court today. Kapil Sibal, representing the Uddhav camp, urged the top court to pass a protective order to ensure the Shinde Sena does not take over all the party belongings. Sibal highlighted that Shinde already took over the office and next would be bank accounts. The Supreme Court is now going to be hearing Uddhav Sena's plea tomorrow at 3:30 p.m. After taking control of Shiv Sena office in the state legislative building, the Chief Minister Eknath Shinde led faction to control of the party office in Parliament as well. Security meanwhile has been beefed up outside the BMC office as the Shinde camp is reportedly moving towards trying to gain control of BMC headquarters, the Shiv Sena Bhavan and Sena bank accounts as well. निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे. कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. पहिली आम्ही 16 जणांच्या अपात्रतेची जी काही तक्रार केलेली आहे आणि त्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होते आहे. मी मध्ये आपल्याला बोलून सांगितलं होतं की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आणि धनुष्यबाणचा निर्णय दिलेला आहे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणूक आयोग असेल, न्याय व्यवस्था असेल, यांचे अधिकार आहेत आणि ते स्वायत्त आहेत. त्यामुळे लोकशाहीत नियम, कायदा, घटना याच्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतलेला आहे आणि तो जो काही निर्णय आहे त्याचं स्वागत महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने केलेला आहे. जिन लोगों को हमने अपना माना, मित्र तो ठीक है, वो मित्र तो थे ही नहीं, लेकिन हमने हमारे परिवार के लोगों को जैसे हम संभालते वैसे हमने संभालने की कोशिश की. उन्होंने अपनी जो कहते हैं कि राजनीति में मां शिवसेना, उसकी हत्या करे, उसका दर्द जरूर है. हत्यारा कोई और नहीं, वो हमारे घर का ही निकला, वही हमें दर्द है. और उसको उसी को सुपारी दी गई, उसका हमें दर्द. बरोबर आहे. ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवा. म्हणजे ज्यांनी युती म्हणून निवडणूक लढवली, मतदारांची मतं घेतली, शिवसेना भाजप युती म्हणून, एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला, मोदी साहेबांचा फोटो लावला आणि सरकार जेव्हा समविचारी पक्षाबरोबर ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढवली त्यांच्यावर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं. परंतु सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस एनसीपी बरोबर सरकार स्थापन केलं, याच्या बाबतीत त्यांना बोलायचं होतं. आणि ते बरं आहे, जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातली जनता योग्य वेळी योग्य निर्णय घेते. काल परवाकडे अमित शाह येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती ही युती नाही, हे चोरलेलं धनुष्यबाण आहे, चोरलेलं धनुष्यबाण आहे. आणि मी तर आव्हान दिलेलं आहे की हे शिवधनुष्य आहे, जे रावणाला नाही पेललं ते मिंद्यांना काय पेलणार आहे. जिन लोगों को हमने अपना माना, मित्र तो ठीक है, वो मित्र तो थे ही नहीं, लेकिन हमने हमारे परिवार के लोगों को जैसे हम संभालते वैसे हमने संभालने की कोशिश की. उन्होंने अपनी जो कहते हैं कि राजनीति में मां शिवसेना, उसकी हत्या करे, उसका दर्द जरूर है. हत्यारा कोई और नहीं, वो हमारे घर का ही निकला, वही हमें दर्द है. और उसको उसी को सुपारी दी गई, उसका हमें दर्द. त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत. त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत. देखिए, इस राज्य में कानून व्यवस्था बनाए रखने का काम सरकार का है और जो भी कानून व्यवस्था बिगाड़ने का काम करेगा वो छोटा हो बड़ा हो, उसके ऊपर कानूनी तौर से कार्रवाई हो जाएगी. बिल्कुल हम लोग सत्ता जो है उसका कभी भी मिसयूज नहीं करेंगे, दुरुपयोग नहीं करेंगे. ये सर्वसामान्य लोगों की सरकार है, इसमें सभी लोगों को न्याय मिलेगा. लेकिन कोई ऐसा अगर काम करता होगा लोगों को भड़काने का या कानून व्यवस्था बिगाड़ने का, तो पुलिस है, गृह विभाग है, हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी है, जिन्होंने 5 साल मुख्यमंत्री के नाते काम किया. बहुत ही वो एक उसमें उनका अनुभव है, वो बराबर सब कानून व्यवस्था बराबर करने दीजिए. और क्या कर सकते हो. चोर होता है वो कहां भी घुसता है,
अब जो और बड़ा चोर होता है उनको लगता है कि मैं देश का मालिक बन गया हूं। हाँ, लेकिन ये चौकीदार नहीं है, चौकीदार यहाँ की जनता है। एमएलए को खरीदना है तो 50 करोड़ रुपया कीमत लगाई, रेट कार्ड लगाया है। एमपी है 75 करोड़ 75 करोड़। ये एक रेट कार्ड के हिसाब से काम चल रहा है महाराष्ट्र के राजनीति में। अगर नहीं है तो अपने बच्चों की शपथ लेकर बोलिए ये नहीं है करके। उद्धव ठाकरे जो शासन किए मुख्यमंत्री के रूप में, वो महाराष्ट्र के मराठियों को, महाराष्ट्र के सनातनियों को समझ में आ गया कि ये गैर सनातनी इनका शासन रहा। संजय राउत ने उद्धव ठाकरे जी के कहने पर स्पष्ट आरोप किया कि 2000 करोड़ का सौदा रिश्वत यानी चुनाव आयोग के ऊपर आरोप लगाया था। जब उनके पास अभी जवाब पूछा जा रहा है, हमने चुनाव आयोग को आह्वान किया है, विनती की है कि संजय राउत को नोटिस भेजा जाए। चुनाव आयोग के ऊपर आरोप करते हो तो आपने जो सर्वोच्च न्यायालय में याचिका की उसमें क्यों उसका उल्लेख नहीं किया? आज अभी कॉन्स्टिट्यूशन बेंच जारी रहेगा महाराष्ट्र का, जिसमें नबम रेबिया, स्पीकर, 10th शेड्यूल, गवर्नर, वो सब चालू रहेगा। सिर्फ कल 3-3:30 बजे कॉन्स्टिट्यूशन बेंच कल दोपहर उठेगा और उसके बाद फिर ये सुनवाई होगी दोनों तरफ से, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी उद्धव ठाकरे जी की तरफ से और नीरज किशन कौल और महेश जेठमलानी जी एकनाथ शिंदे की ओर से। और उसके ऊपर ये इलेक्शन कमीशन का जो रिजल्ट है उसके ऊपर कल आर्ग्यूमेंट्स होंगे 3:30 बजे। आज कॉन्स्टिट्यूशन बेंच में महाराष्ट्र का मेन मैटर चलेगा। Nalini Sharma is now joining us. Nalini, explain to us what the legal battle now really looks like and what lies ahead as far as the Uddhav camp is concerned. Well, Chaiti, as you know, today was the first day of the hearing before the Constitution bench on the merits, which means exactly what transpired in Maharashtra back in June 2021 when Uddhav Thackeray was unseated from the seat of the Chief Minister and Eknath Shinde had taken over. What exactly went down and whether or not the proper procedure was followed. All of that is up for discussion before the Supreme Court 5-judge Constitution bench headed by the Chief Justice of India, Dr. D.Y. Chandrachud. And today the hearings on that kicked off, where senior advocate Kapil Sibal had argued for the Uddhav Thackeray camp, where he had argued